ब्रेक नंतर बातमी वाशिममधून आहे। वाशिममध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय। पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पेट्रोल पंपावर नो स्टॉकचं फलक लावण्यात आलंय। तर तिकडे मनमाडमध्ये देखील पेट्रोल अभावी नागरिकांचे हाल होत आहेत। वाहनधारक पेट्रोल न मिळाल्याने माघारी परतलेत। पेट्रोल पंपांवर स्टॉकही संपलाय। आता गाडीची कांडी लगझग करू राहिली, इथं पेट्रोल नाही पंपावरती। लोटीत जाणार का कसं जाणार? इकडून 15-20 किलोमीटर खेडेवर जायचे। शेतकरी माणसं आहे आम्ही, कसं करायचं? कोण जबाबदार आहे? त्याला कोण जबाबदार? सरकारच जबाबदार आहे ना, दुसरं कोण जबाबदार आहे? मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीनं आता एक नवं वळण घेतलंय। इस्रायलनं खरं तर इराणचे मोक्याचं ठिकाण असलेल्या अब्बास बंदर या ठिकाणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचा शक्तिशाली नौदल कमांडर अली रेझा तंगसिरी ठार झाल्याचा खळबळजनक दावा एका इस्रायली अधिकाऱ्यानं केलाय। या घटनेमुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे। इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत गुप्त मोहीम राबवली आहे। तंगसिरी हे इराणच्या सागरी रणनीतीचे मुख्य सूत्रधार मानले जात होते। त्यांच्या मृत्यूच्या दाव्यानं जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलाला समुद्रात थेट आव्हान देणारी विधानं केल्यामुळे ते चर्चेत होते। जालन्यात पेट्रोल भरण्यावर निर्बंध घालण्यात आले। दुचाकीसाठी 200 रुपयांचं पेट्रोल मिळणार आहे, तर 3 आणि 4 चाकींसाठी आता 2000 रुपयांचं पेट्रोलच मिळणार असल्याची माहिती। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पुरवठादारांनी आदेश दिलेत। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। मुंडवा जमीन प्रकरणी खारगे समितीने दिलेल्या अहवालावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात पूर्णतः गोलमाल आहे असं वडेट्टीवार म्हणतात। चौकशी समिती हा एक फार्स असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केलाय। चौकशी समितीने दिलेला अहवाल बोगस आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केलाय। प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल आहे। हा चौकशी अहवाल, चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल सुद्धा बोगस आहे। लहान माणसाला सस्पेंड केलं जातं आणि मोठ्यांना मात्र सोडून दिलं जातं, अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा। तसंच इथे लहान माशांना कारवाई होताना दिसते आणि मोठे मासे मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत। हे चौकशीचा एक फार्स आहे, तो फार्स पूर्ण केले गेला आहे। त्याच्यामध्ये काही जे दिसत आहे उघड डोळ्यांनी, जे मालक होते त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।